गृहराज्यमंत्री योगेश कदम देशमुख कुटुंबियाच्या भेटीला दाखल झालेत। मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांचं योगेश कदम यांच्याकडून सांत्वन करण्यात आलंय। खून प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचा कदम यांच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीची गावकऱ्यांनी मागणी केलेली होती आणि त्याच संदर्भात आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडले। उदय, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे, सांत्वन सुद्धा करण्यात आलंय। काय सविस्तर माहिती या भेटीबाबतची? कारण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मस्साजोग येथे देशमुख कुटुंबाची भेट घेतली। यावेळी देशमुख कुटुंब असेल किंवा मस्साजोग ग्रामस्थ असेल यांनी वेगवेगळ्या मागण्या त्यांच्या पुढे केल्या होत्या। यामध्ये इतर जे काही लोक या प्रकरणाशी संबंधित आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, त्यांना सहआरोपी करावं, याबरोबरच ज्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या आरोपींना मदत केली पळून जाण्यासाठी त्यांना देखील सहआरोपी करावा अशी मागणी केली। तसेच काही जे पोलीस अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत जे वादग्रस्त आहेत ते देखील अद्यापही या पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचा आरोप करत होता, त्यांच्या बदलीची मागणी केली होती। यानंतर योगेश कदम यांनी त्याच ठिकाणी जे पोलीस अधिकारी उपस्थित होते त्यांना सूचना केल्या आहेत की असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। जे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील ज्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप आहेत त्यांची तात्काळ बदली करा। ते जे कोण दोषी असतील त्यांना देखील जे सहआरोपी करण्याची जी मागणी आहे त्या संदर्भात आपण मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदे असतील यांची चर्चा करून कार्यवाही केली जाणार आहे। तसेच जेल प्रशासनाच्या संदर्भात जे काही मागण्या होत्या त्यावर देखील आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं कदम यांनी म्हटलंय। नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।